छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड करीन तर तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुक विथ सुष्मितामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे उकडीचे मोदक। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। यामध्ये उकडीचे मोदकाचे पीठ कसे भागवायचे, त्याचबरोबर मोदकाला व्यवस्थित आकार कसा द्यावा ह्याच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली आहे। तर व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ थोडा मोठा आहे पण डिटेलमध्ये व्यवस्थितपणे मी समजून सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओला नीट बघा। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी एक टोप घेतलेला आहे, त्या टोपामध्ये आपण 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप किंवा तुम्ही तेलही घालू शकता। त्यानंतर 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। ते ओलं खोबरं आपल्याला ह्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे साधारण 2 मिनिटाकरता। लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला हे खोबरं भाजायचं नाही आहे तुपामध्ये, फक्त 2 मिनिटासाठी हलवून घ्यायचं आहे तुपामध्ये। आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे। हा गूळही या खोबऱ्यामध्ये व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे आणि ह्या गुळाचा व्यवस्थितपणे पाक होऊ द्यायचा आहे आणि तो पाक खोबऱ्यामध्ये आपला छान मुरला गेला पाहिजे। तुम्ही पाहू शकता थोड्या थोड्या वेळाने आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। 5 ते 7 मिनिटांनंतर आपला गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळतो। गॅस आपल्याला लो फ्लेमवरच ठेवायचा आहे। त्यानंतर किंचित आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि हे दोन्ही घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपल्या ज्या सारणला जे आपण पुरण बनवतो त्याला एक छान माव्यासारखी टेस्ट येते, त्यामुळे याच्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि इथे आपलं सारण जे आहे ते तयार आहे। आता आपण पीठ कसं भागवायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे। ह्या 2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। आधी हे पाणी व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथे थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तूप घातलेला आहे आणि तूप घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यामधलं अर्धी वाटी पाणी मी साईडला काढून ठेवलेलं आहे। एकूण आपण 2 वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं अर्धी वाटी आपण पाणी काढून ठेवलेलं आहे आणि आपलं 1.5 वाटी पाणी टोपामध्ये उरलेलं आहे। त्यामध्ये आपण त्याच वाटीच्या प्रमाणे 2 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत। हे 2 वाटी तांदळाचं पीठ घालून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। गॅस आपण बंद केलेला आहे आणि ह्या पिठाला 1-2 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर आता आपण हे एका बाउलमध्ये घेऊन किंवा परातीमध्ये घेऊन ह्या पिठाला मळून घेणार आहोत। आता ह्या पिठामध्ये आपण कोणतंही पाणी ॲड करायचं नाही आहे। पीठ मळताना आपल्याला गरम लागेल, त्यामुळे एकदम सावधानपणे आपल्याला हे पीठ मळायचं आहे। जे 1.5 वाटी पाणी घातलं होतं त्याच पाण्यामध्ये आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत। अर्धी वाटी पाणी मी जे साईडला काढून ठेवलं होतं ते आपण तसंच ठेवणार आहोत। जर आपल्याला गरज लागलीच तर आपण ह्या पिठामध्ये ते पाणी ॲड करायचं आहे। पीठ अगदी मऊसूत मळून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून मी नवीन जर व्हिडिओ अपलोड करीन तर तुम्हाला त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल। पीठ बघा असं व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे। आता ह्या पिठाला आपलं मळून झालेलं आहे। आता ह्याच्यावर आपण थोडंसं तूप घालून पुन्हा एकदा छान मळून घेणार आहोत। अर्धा चमचा तूप घातलेला आहे मी आणि ह्या तुपामध्ये व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे।
आता इथे आपलं पीठ जे आहे ते पूर्णपणे मळून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती मऊ आपलं पीठ तयार आहे. आता ह्या पिठाला आपण एक 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. ओल्या फडक्याने आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ मुरेल व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता, जे मी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, काढून ठेवलं होतं, ते मी वापरलेलं नाही आहे. आता इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. ज्या साईजचे तुम्हाला मोदक हवे आहेत त्या साईजचे तुम्ही गोळे करू शकता. हे मी मीडियम साईजचे मोदक बनवत आहे, त्यासाठी मी हे एवढ्या आकाराचे गोळे करून घेत आहे. सगळ्या पिठाचे आपल्याला अशाच पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले गोळे बनवून झालेले आहेत. आता ह्या गोळ्यांना आपण कापडाने पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे, ओल्या फडक्याने. त्यानंतर आता आपण मोदक बनवायला सुरू करणार आहे. एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये, आणि त्याला आपल्या हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे तांदळाचं, आणि हे अशा प्रकारे एका हाताने वळवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने फिरवायचं आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीने वाटी जर बनवता येत नसेल तर तुम्ही हे पोलपाटावर लाटून देखील बनवू शकता. तुम्ही पाहू शकता आपलं वाटी जी आहे ती बनवून तयार आहे. आता हाताला अशा प्रकारे पीठ लावायचं आहे आणि अशा कळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आपल्याला पीठ जर हाताला जर चिटकत असेल मोदक करताना, तर अशा प्रकारे तांदळाचं पीठ आपल्याला हाताला लावायचं आहे. आणि आपलं बघा कळ्या तयार आहेत मोदकाच्या. आणि आता ह्यामध्ये आपण जे सारण करून घेतलं होतं खोबऱ्याचं, ते आपण ह्यामध्ये भरून घेणार आहोत. आता इथे आपलं सारण भरून झाल्यानंतर अशा प्रकारे प्रेस करायचं आहे हाताच्या साहाय्याने. त्यानंतर एका हाताने असं गोल गोल फिरवून दुसऱ्या हाताने अशा प्रकारे हे वरची जी टोकं आहेत कळ्यांची ती अशा पद्धतीने बंद करायची आहेत. पाहू शकता आपलं छान असं मोदक तयार झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हाताने मोदकाला शेपही देऊ शकता. ज्या कळ्या आहेत त्यांना. झाला की नाही आपला सुंदर असा मोदक तयार. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे मोदक करणार आहोत. हाताला लावून घ्यायचं आहे पीठ सुकं. त्यानंतर अशा प्रकारे गोल गोल वाटी बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने वाटी बनवून झाली की त्याला आपण कळ्या पाडून घेणार आहोत त्या वाटीच्या. हाताला लावायचं आहे आपल्याला सुकं पीठ. नेहमी लक्षात ठेवायचं आहे कळ्या करताना आपल्या बोटांना जे आहे ते सुकं पीठ लावणं गरजेचं आहे. अशा कळ्या बनवून घ्यायच्या आहेत. अगदी जवळजवळ अशा पद्धतीने कळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये आपण जे सारण केलं होतं ते भरून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने एका हाताने फिरवून दुसऱ्या हाताने आपल्याला ही टोकं जी आहेत कळ्या आपल्याला अशा बंद करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण अशा कळ्यांना शेप देऊन आपला मोदकाचा आकार व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे. झाला की नाही पुन्हा एकदा सुंदर असा मोदक तयार. आता काय होतं, जास्त वेळ आपलं जर पीठ राहिलं गोळे बनवून तर हे अशा प्रकारे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जरासं तूप आपल्या हाताला चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हा गोळा व्यवस्थितपणे मळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हाताला आपण जे सुकं पीठ लावतो तांदळाचं त्याचप्रमाणे लावून ह्या गोळ्याची आपल्याला वाटी बनवून घ्यायची आहे. बघा किती व्यवस्थितपणे बनते आहे. तुम्हाला जर असंच तुमचं जर पीठ फाटत असेल बनवते वेळी तर थोडंसं आपल्याला तूप लावायचं आहे हाताला आणि हा गोळा व्यवस्थितपणे हातावरच मळून घ्यायचा आहे. बघा आपली वाटी जी आहे ती तयार आहे. त्याच प्रकारे आपण आता ह्याच्यामध्ये कळ्या पाडून सारण भरून घेणार आहोत. हाताला लावायचं आहे पीठ आणि अशा प्रकारे आपल्याला ह्याच्या बाजूबाजूला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत.
जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशा पद्धतीने हे सारण आपल्याला ह्यामध्ये भरायचं आहे आणि प्रेस करायचं आहे हाताच्या साहाय्याने आणि एका हाताने गोल फिरवून दुसऱ्या हाताने ह्या कळ्या आपल्याला बंद करायच्या आहेत। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मोदकाला शेप द्यायचा आहे। आपला मोदक हा तयार आहे। अशाच प्रकारे मी बाकीच्याही गोळ्यांचे मोदक करून घेतलेले आहेत। आता ह्या मोदकांना आपण उकडण्यासाठी ठेवून देणार आहोत। त्यासाठी इथे मी एक जाळी घेतलेली आहे, चाळण घेतलेली आहे, त्यावर असा फडका घातलेला आहे कॉटनचा आणि त्यावर आता आपण हे मोदक आपण जे केले होते ते आपण असे एका प्रकारे लावून घेणार आहोत। त्यानंतर आता इथे मी गरम दुधामध्ये आपल्याला थोडं केशर टाकायचं आहे आणि ते केशर आपल्याला ह्या मोदकांवर एक एक करून लावायचं आहे। तुम्हाला जर केशर लावायचं नसेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता। आता ह्या दुधामधला आपल्याला एक एक केशर घेऊन आपल्याला ह्या मोदकावर अशा पद्धतीने ठेवायचं आहे। आता इथे आपल्या सगळ्या मोदकांना केशर जे आहे ते लावून झालेलं आहे। आता ह्यांना आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत। त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये आधी पाणी व्यवस्थित उकळवून घेतलं आहे। त्यानंतर जे आपण मोदक घेतले आहेत त्याला जो कापड आपण लावला होता त्याला अशा प्रकारे झाकून घ्यायचं आहे मोदकांना त्या कापडानेच। आणि ही चाळण आपल्याला त्या टोपावर ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यावर आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी हे उकडवून घ्यायचे आहेत। इथे आपले मोदक जे आहेत ते तयार आहेत। तुम्ही पाहू शकता आपले किती सुंदर असे मोदक बनवून तयार आहेत। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की मोदक करून बघा, तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे हे मोदक बनवून तयार होतात। तुम्ही जर माझी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं बिलकुलपणे फ्री आहे। त्याचसोबत व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। थँक्यू।